नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे मंजिरी घरी आलेली असते. शशिकला म्हणत असते की ये ये, तुझीच कमी होती, ये, बरं झालं तू आलीस. बघितलंस ना, तुझा दोस्त, तुझा मित्र तो राया, त्याने काय करून ठेवलंय ते बघितलंस ना. अगं, मार्केटमध्ये सगळीकडे तमाशा करतोय तो. पुन्हा एकदा त्याने गुंडगिरी आता हाती घेतली. गुंडगिरी करतोय, लोकांना त्रास देतोय, कळतंय का. अजून आणा त्याला घरामध्ये, इथे खाऊ पिऊ घाला, त्याला जेवायला वाढा, त्याचा इथे पाहुणचार करा. अरे, तो गुंड माणसाला तुम्ही घरामध्ये घेऊन येता. त्या निक्कीच्या सांगण्यावरून तो काय काय करतोय माहिती आहे ना. निक्कीने त्याला सांगितलं की याला जर मारून टाक, याचा मुर्दा पाड, तर तो एखाद्या माणसाचा मुर्दा पाडायला सुद्धा कमी करणार नाही. कळतंय का तुला. तेव्हा इथे मंजिरी जीजी आणि नानांकडे बघते. तेव्हा दोघेही तिला म्हणतात की हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, असं तिला खुणावतात. तेव्हा शशिकला म्हणते, काय काय बोलताय तुम्ही, काय चाललंय तुमचं, काय खाणाखुणा करताय. इथे मी काहीतरी महत्त्वाचं सांगते ना. तो राया, तो गुंड, त्याला तू मित्र म्हणवतेस ना. मी तुला एवढ्या वेळा समजावून सांगितलं की त्याला आपल्या घरापासून लांब ठेव, त्याच्यापासून लांब राहा, पण नाही. तो राया असं काही करूच शकणार नाही, राया असं कधी करणारच नाही, असं वाटतं ना तुला. पण तो निक्कीच्या सांगण्यावरून काही करू शकतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काकू, अगं तू कशाला काळजी करतेस. त्या निक्कीने जरी काहीही सांगितलं ना, तरीसुद्धा रायाला जे योग्य वाटेल ना, तोच ते करणार आहे. तो कधीच चुकीचं वागणार नाही, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इकडे आता ईशा आलेली असते. इश्के आल्यानंतर शशिकला म्हणत असते, या या, कुठे गेला होतात तुम्ही आणि काय झालं, हे थोबाडावर 12 का वाजलेत. तेव्हा इथे ईशा म्हणत असते, नाही, काही झालेलं नाही आहे. आणि ती आता हळूच इथे मंजिरीकडे जाते. मंजिरीला म्हणते की चल माझ्याबरोबर, मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा इथे आता ईशा मंजिरीला बाहेर घेऊन जात असते. तेव्हाच इथे आता शशिकलाला संशय आलेला असतो की काहीतरी नक्की गडबड आहे. म्हणजे इथे ईशा मंजिरीला बाहेर का घेऊन जाते. तेव्हा मंजिरी म्हणते, ईशा काय झालं, सगळं काही ठीक आहे ना, तू आधी शांत हो बरं, काय झालं, तू काय इतकी घाबरलीस ते सांग. तेव्हा ईशा म्हणत असते, अगं मंजिरी, रायाने मार्केटमध्ये आहे ना तमाशा घातला आहे, तो भांडण करतोय एका माणसाबरोबर. तेव्हा मंजिरी म्हणते, काय, हे सगळं खरं आहे, रायाने खरोखर तमाशा केला आहे. तेव्हा इथे ईशा म्हणते, हो ना, मी आत्ताच बघून आले, म्हणून मी तुला हे सगळं सांगायला आली, तू जाऊन त्याला थांबव. तेव्हा इथे शशिकला म्हणत असते, काय झालं, काय बोलताय तुम्ही हळूहळू, म्हणजे मी जे काही बोलते ते बरोबरच आहे ना. त्या रायाने तमाशा घातलाय की नाही ते सांग, ईशा बरोबर आहे की नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की चल ईशा, आपण बघूया नक्की काय चाललंय ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता शशिकलासुद्धा त्यांच्या मागोमाग जाते आणि जीजी आणि नानासुद्धा जातात. तेव्हा इथे रायाने आता एका म्हाताऱ्या काकांनी एक धंदा सुरू केलेला असतो फळांचा. तेव्हा इथे रायाला त्याची आता का परवानगी घेतली नाही म्हणून त्याला राग आलेला असतो. तेव्हा राया एक काम करतो, राया रागानेच ती सगळी फळांची जी टोपल्या असते ती उलटून लावतो. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, काय रे म्हाताऱ्या, तू माझ्या परवानगीशिवाय कसं काय बरं धंदा सुरू केलास. माझ्या परवानगीशिवाय जनावरसुद्धा पंढरपूरमध्ये येत नाही आणि तू इथे मला काहीही न विचारता तू फळांचा धंदा सुरू केलास. अरे, म्हणजे मला काही इज्जत नाही, बरोबर की नाही, मला काही इज्जत नाही या पंढरपूरमध्ये. तू माझी इज्जत कमी केलीस, तू माझं नाक खाली केलंस. आता तू ही हिंमत केली आहेस, बाकीचे लोकंसुद्धा हिंमत करतील, मला न विचारता धंदा सुरू करतील. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, पंढरपूरमध्ये तू मला इथे बिन लाजेचा ठेवणार आहेस का. माझी इज्जत नसणार आहे, बरोबर की नाही, कारण तू मला इज्जत देत नाही आहेस. म्हाताऱ्या, अरे इथे लोक माझी परवानगी घेतल्याशिवाय इकडचं तिकडं काही करत नाही आणि तू इथे मला न विचारता एवढा मोठा धंदा सुरू केलास, एवढी हिंमत वाढली बाई तुझी. इथे आता राया विनाकारण त्या म्हाताऱ्याला त्रास देत असतो, फक्त कशासाठी प्रेक्षकांनो, तर इथे निक्कीला त्याला आता प्रूफ करून द्यायचं असतं की मी आणि मिस फायर आमच्या दोघांमध्ये काही नाही आहे, आमचं दोघांवरती प्रेम नाही आहे, आम्ही दोघेजणं भांडू शकतो, आमच्यामध्ये सुद्धा दुरावा येऊ शकतो आणि हे आता त्याला सिद्ध करायचं आहे निक्कीच्या समोर, म्हणून हे सगळं राया करतोय. म्हणजे त्याला आता मंजिरीच्या नजरेतून पडायचं आहे. तो एकदा का तिच्या नजरेतून पडला की दोघांमध्ये भांडणं होतील, भांडणं झाली की दोघांचं बोलणं कमी होईल आणि कदाचित मग भेटणंसुद्धा कमी होईल. आणि आता हे रायाला करायचं असतं कशासाठी, तर मंजिरीने इथे आता घर वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि ती जी आता निक्की आहे ते घर पाडण्याचे प्रयत्न करते. तेव्हा रायाला मंजिरीचं घर काही करून वाचवायचं आहे, म्हणून इथे निक्की म्हणालेली असते की जर तू माझं काही ऐकलं नाहीस
तर मी मंजिरीच्या घरावरती बुलडोझर नेईन, तेव्हा तुला आता सिद्ध करावं लागेल की तुझ्यामध्ये आणि त्या मंजिरीमध्ये काहीही नाही आहे. तेव्हा इथे राया आता प्रेक्षकांनो हे नाटक करत असतो. तेव्हा इथे राया त्या काकांवरती हात उगारतो, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ते काका त्याची माफी मागत असतात. राया दादा माफ कर, राया दादा माफ कर, पुन्हा असं होणार नाही. तेव्हा राया म्हणत असतो की अच्छा, म्हणजे आता माफी मागितली म्हणजे सगळं काही मिटलं, म्हणजे मी तुला माफ करायचं, म्हणजे तुझं काहीच चुकलेलं नाही आहे, माफी मागितली की सगळं काही व्यवस्थित होतं असं वाटते का तुला? अरे पण ही हिंमत केलीस त्याचं काय? फळांचा धंदा सुरू केलास त्याचं काय? काय गरज होती हे सगळं करायची? आत्ता मी तुला सोडणार नाही, आता मी तुला चांगला धडा शिकवणार आहे असं राया म्हणतो. तेव्हा शशिकला म्हणत असते की अरे वा, काय हा नजारा बघायला मज्जा येते, काय सांगू. हा राया पूर्वीसारखाच झाला. बरं झालं ना, जे हवं ते बरोबर मिळालं. तेव्हा इकडे निक्की म्हणत असते की हे बघ, आता जे करायचं होतं ते मी केलं आहे. आता इथे आग लागली आहे ना, मग आता अजून एक काम करायचं, याच्यामध्ये तेल ओतायचं. जा बरं तू आता तेल ओत या सगळ्यामध्ये. तेव्हा इकडे मंजिरी आता रायाला शांत राहायला सांगत असते. शशिकला म्हणत असते बघा रे बघा गावकऱ्यांनो, बघा या रायाची दहशत बघा, गुंडगिरी बघा, काय करण्याचा प्रयत्न करतोय ते बघाच आता. अहो या बिचाऱ्या म्हाताऱ्याने धंदा सुरू केला आहे त्याच्या पोट्या पाण्यासाठी, तर हा काय करतोय राया, त्याला मारतोय, त्याचा धंदा पाणी बंद करतोय. हे अत्यंत चुकीचं आहे. काय गावकऱ्यांनो, काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा इथे राया म्हणत असतो हे म्हाताऱ्या, मी तुला सोडणार नाही आहे, तुला चांगला धडा शिकवणार आहे. तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? कारण राया त्या काकांच्या डोक्यामध्ये बाटलीसुद्धा फोडण्याचं नाटक करत असतो. प्रेक्षकांनो हे नाटकच आहे आपल्याला तर माहितीच आहे. इथे मंजिरीच्या नजरेतून पडण्यासाठी आता निक्कीने त्याला जो काही टास्क दिला आहे तो टास्क आता तो पूर्ण करतोय. तेव्हा मंजिरी म्हणत असते राया, हे काय करतोयस तू? तू पुन्हा गुंडगिरी सुरू केलीस, तू पुन्हा इथे मारपीट सुरू केलीस. अरे मोठे आहेत ना ते काका, त्यांच्यावरती हात उगारणार आहेस तू? जरा वयाचं तरी काहीतरी भान ठेव, लाज नाही वाटत तुला असं वागताना? तेव्हा इथे राया म्हणतोय मिस फायर, काय बोलतेस तू? या म्हाताऱ्याला तसंच हवं आहे. याला काय गरज होती माझ्या परवानगीशिवाय इथे आता धंदा सुरू करायची? म्हणजे पंढरपूरमधली माझी दहशत सगळेजण कमी करतायत का? इथे मला विचारणं याला महत्त्वाचं नाही वाटलं का? याला तर असा फोडला पाहिजे ना. तेव्हा इथे मंजिरी म्हणते राया, अरे काय करतोयस तू? अरे कधीपासून असं वागायला लागलास? मोठ्या माणसांची इज्जत करणारा तू आता त्यांच्यावरती हात उगारतोयस? लाज नाही वाटत तुला असं करताना? अरे त्यांच्या निदान वयचं तरी भान ठेव रे. तेव्हा इथे राया म्हणत असतोय मिस फायर, तू काय बोलू नकोस, कळलं ना? तू कशाला बोलतेस? माझा आणि त्याचा इथे संबंध आहे, तू मध्ये बोलायचं नाही. काय रे म्हाताऱ्या, खरं तर तुला आहे ना, तुला चांगलं आता बघितलं पाहिजे. बघितलंस, तुझ्यामुळे मिस फायर माझ्यावरती चिडली. अरे मिस फायर, याची कशाला बाजू घेतेस तू? हा म्हातारा काही साधासुद्धा नाही आहे, कळलं ना? त्याला चांगला इथे फोडायला हवा. तेव्हा मंजिरी म्हणते राया गप्प बस तू, काय तुझी ही भाषा? आणि आधी ही गुंडगिरी आहे ना ती थांबव आत्ताच्या आत्ता. आणि तू दारूसुद्धा प्यायला लागलास. काय हे सगळं करतोयस तू? काय मिळतंय तुला हे सगळं करून? अरे म्हाताऱ्या माणसांना त्रास देऊन तुला काय मिळतंय? कसलं समाधान मिळतंय तुला? ते पोटा पाण्यासाठी जे काही काम करतायत ते त्यांना करू देत ना. तेव्हा इथे राया आणि मंजिरीमध्येच आता वाद सुरू झालेले असतात. मंजिरी म्हणते राया, तू हे जे काही वागतोयस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे, कळतंय तुला? तेव्हा राया म्हणतोय मिस फायर, तुला नसेल पटत तर नको पटू दे, मला काही देणं घेणं नाही आहे, कळलं ना तुला? मला जे योग्य वाटतं ना तेच मी करणार. तेव्हा मंजिरी म्हणते अच्छा, म्हणजे तू हे आता जे काही केलंस, हा जो काही तमाशा केलास, त्या काकांवरती हात उगारलास, हे तुला चुकीचं वाटत नाही आहे? हे सगळं तुला बरोबर वाटतंय का? तेव्हा राया म्हणतो अगदी बरोबर. हा राया कधी चुकतच नाही. राया बोलतो ते काळ्या दगडावरची पांढरी रेख, तसंच तो कधीही चुकीचा बोलत नाही, कधीही चुकीचा वागत नाही. मला माहिती आहे, तुला नाही माहिती का? तेव्हा मंजिरी म्हणते नाही, मला पण माहिती आहे ना तुला लोकांची किती मायादया आहे ते, पण हल्ली हल्ली आहे ना तू खूपच जास्त बदलत चालला आहेस, कळते का तुला? तेव्हा इकडे राया, तू अजिबात सुधारलेला नाही आहेस का? तू पुन्हा इथे दारू प्यायला सुरुवात केलीस, इथे मारपीट करायला सुरुवात केलीस. तेव्हा इथे निक्की म्हणत असते अगं नवीन सुरुवात करायला त्याने हे सगळं बंदच कधी केलं होतं. तेव्हा मंजिरी म्हणते निक्की तू गप्प बस, तू आमच्या दोघांमध्ये अजिबात बोलू नकोस, मी तुला आत्ताच सांगते. तेव्हा इथे आता मंजिरीने निक्कीला गप्प केलेली असते.
तेव्हा इकडे गावकरीसुद्धा आता रायालाच वाटेल तसं बोलत असतात, म्हणत असतात की रायाचं चुकलं, रायाचं चुकलं. तेव्हा इथे जीजी आता सगळ्यांना गप्प राहायला सांगते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की राया, हे तू जे काही वागतोयस ना ते अत्यंत चुकीचं आहे, हे असं वागू नकोस. तेव्हा राया म्हणतो की मला जसं वागायचं आहे ना मी तसंच वागेन. मिस फायर, तू मला अजिबात काही सांगू नको, या म्हाताऱ्याला मी सोडणार नाही, याला तर मी चांगला धडा शिकवणार आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया गप्प बस, एकदम शांत बस, अजिबात आता त्यांना काही बोलायचं नाही आहे. तू हे बघ, तुला जर असं वाटत असेल ना की तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस, तू चुकीचं वागत नाही आहेस, मग आता एक काम करायचं, आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली, आपल्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं नातं नसणार आहे. तू माझ्यासाठी मेलास आणि मी तुझ्यासाठी मेली, कळलं तुला? त्याच्यामुळे आता एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, पुन्हा तुझं तोंडसुद्धा मला दाखवू नकोस, मला भेटायला येऊ नकोस, माझ्याशी बोलायला येऊ नकोस. तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. अरे मित्र मानलं होतं ना मी तुला मित्रापेक्षाही जास्त मानायचो, आणि तू इथे काय केलंस तू? तेव्हा निक्की इथे तिला तर मज्जा वाटत असते की रायाची आणि इथे मंजिरीची मैत्री तुटली, पण इथे मंजिरीसुद्धा आता खूपच जास्त हट्टी. ती म्हणते, राया तू हे काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का चुकीचा वागतोयस आणि त्यांना धमकी देतोयस? हे बघ राया, तू जर असंच करत राहिलास ना, असंच तू लोकांना इथे मारायला लागलास, त्यांना धमकी द्यायला लागलास, तर मग मी आणि तू, आपल्या दोघांमध्ये जी काही मैत्री होती ना ती आत्ताच्या आत्ता तुटली. मला भेटायला यायची गरज नाही आहे, माझ्याशी बोलायची गरज नाही आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे राया आता मंजिरीला म्हणतो की ठीक आहे ना, ठीक आहे, तुझी जर नसेल इच्छा ना माझ्याशी बोलायची तर नको बोलू. तेव्हा इथे राया म्हणतो, बघितलंस का रे म्हाताऱ्या, अरे तुझ्यामुळे माझ्या मिस फायरने माझ्याबरोबर दोस्ती तोडली. ती म्हणते की तिचा आणि माझा काही संबंध नाही आहे, हे सगळं तुझ्यामुळे झाले म्हाताऱ्या, कळतंय का? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया त्यांना काही बोलू नकोस, ही मैत्री तोडली मी तुझ्यामुळे तोडले. अरे कसा वागतोयस तू, लोकांना त्रास देतोयस, माझा राया मित्र असा अजिबातच नव्हता, आणि तू कसा वागायला लागलायस? तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की राया, तू जे काही वागलास ते चुकीचं, पण तुला ते मान्य करायचं नाही आहे ना, मग जाऊ दे, मी त्यांना आता सॉरी म्हणते. तेव्हा इथे मंजिरी त्या काकांना मनापासून सॉरी म्हणत असते. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते की आपली मैत्री आत्ताच्या आता तुटली. तेव्हा राया म्हणतो, बघितलंस का रे म्हाताऱ्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, तुझ्यामुळे माझ्या मिस फायरने माझ्याबरोबर मैत्री तोडली, आणि आता काय करायचं आहे? तर इथे राया म्हणतो, सोडणार नाही तुलासुद्धा चांगला धडा शिकवणार. तेव्हा मंजिरी म्हणते, बास झालं राया, बास कर, अजिबात त्यांना आता त्रास द्यायचा नाही, त्यांना दिलेला त्रास मला आता आवडणार नाही आहे. तेव्हा इथे राया आता म्हणत असतो की ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मिस फायर, तुला माझ्याशी नाही बोलायचं आहे ना, नको बोलू, तुला माझ्याशी कट्टी घ्यायची आहे ना, घे, तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे ना, ठीक आहे. त्यामुळे इथे आता रायाने सांगितल्याप्रमाणे इथे आता मंजिरीने त्याच्याबरोबरची दोस्ती तर तोडलेली असते. तेव्हा रायाने सुद्धा मंजिरीबरोबरची दोस्ती ही तोडून टाकलेली असते. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया तू चुकीचं वागलास, हे अत्यंत चुकीचं केलंस तू. तेव्हा जीजी म्हणत असते, अरे तुम्ही सगळेजण त्याला चुकीचं ठरवताय. गावकरीसुद्धा म्हणत असतात की राया तू चुकलास, तू का असं करतोयस, का तू वयस्कर माणसांना त्रास देतोयस, आतापर्यंत तू अशी चूक कधीच केली नाहीस, मग आताच का? तेव्हा इथे जीजीला सगळं काही कळलेलं असतं. जीजी म्हणत असते की राया, हे सगळं का करतोयस रे तू? तुम्ही सगळेजण शांत बसा बरं, तुम्ही इथे आता नीट ओळखलेलंच नाही आहे. रायाला तुम्ही अजिबात नीट ओळखलेलं नाही आहे. रायाला आता मीच बरोबर ओळखलं आहे. काय रे राया, मला खरं सांग, तू खरोखर यांना मारलेस का? खरंच तू हे खरोखर मनापासून करतोयस की नाटक करतोयस रे राया? राया, काय मिळतंय तुला हे सगळं करून, मला सांग बरं, तुला कसलं समाधान मिळतंय? तेव्हा इथे जीजी म्हणते, राया अरे बाळा, मला सगळं कळतंय तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस, आणि आज तू जेवायला का नाही आलास? अरे मी तुझी वाट बघत होते ना जेवायला, तू जेवायलाच नाही आलास. तेव्हा इथे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की जीजी असं काय करते, रायाचे एवढे लाड, रायावरती एवढा विश्वास, नक्की काय झालं आहे? तेव्हा इथे आता जीजी म्हणत असते की राया, मला सगळं काही माहिती आहे, सांग ना, तू खरोखर दारू प्यायलेस का, की दारू प्यायलेचं नाटक करतोयस आणि यांना एवढं मारलेस का तू? काय हो, तुम्हाला खूप मार लागला का? तेव्हा जीजी म्हणत असते की राया, नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करतोयस? जेवायला पण आला नाहीस, आम्ही जेवायला तुझी वाट बघत होतो. बरं, काही खाल्लंस का सकाळपासून, की उपाशीच आहेस? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जीजी अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा जीजी म्हणते, काय चुकीचं बोलते मी? राया जेवलाय की नाही जेवलाय हे विचारायला नको का? तेव्हा इथे शशिकाला म्हणत असते, अहो जाऊबाई, हे काय करताय तुम्ही? अचानकपणे ह्याच्यावरती एवढं प्रेम,
एवढा पुळका का आलाय तुम्हाला? तेव्हा जिजी म्हणते हो, कारण आता मला राया कळला आहे. आता मला सगळं काही स्पष्टपणे दिसतं आहे. माझ्या डोळ्यावरती जी काही पट्टी होती ना ती पण आता बाजूला झाली आहे. रायाला आता मी अगदी बरोबर ओळखले. हो की नाही राया? तेव्हा इथे राया म्हणतो, ए जिजी, या म्हाताऱ्याची सगळी चुकी आहे, याची चुकी आहे म्हणून मी हे सगळं पाडलं. तेव्हा जिजी म्हणते, हो का? हे सगळं तू पाडलेस का राया? बापरे, किती नुकसान केलंस ना तू त्यांचं. काय हो, रायाने तुम्हाला खूप मारलं ना? तेव्हा इथे काका म्हणतात, हो ना, पार माझी हाडं खिळखिळीत करून टाकली. तेव्हा इथे आता जिजी म्हणत असते, बापरे, काय रे राया, एवढं का मारलंस तू त्यांना? हे बघा, तुम्हाला खूप मुक्का मार लागला असेल ना, तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे असं वाटतं मला. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, ए जिजी, तू इथे कशाला आलीस? तू जा बरं, तू घरी जा. तेव्हा इकडे आता तिकडे आलेला असतो तो म्हणजे जय घोरपडे. जय घोरपडे येतो आणि म्हणतो की निक्की, अगं काय तू मस्त इथे सगळी वाट लावून ठेवलेस गं. बघ ना, इथे आता चांगले सगळेजण एकत्र येऊन भांडतायत. मला तर हे दृश्य कधी बघायलाच मिळालं नसतं. पण निक्की, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे. मला हे सगळं तुझ्यामुळे अनुभवता येते. आता काही खरं नाही आहे. इथे जिजी बोलायला लागले ना की आपण म्हणायचं की गटाराचं पाणी, गटारातला किडा शेवटीला गटारातच जाणार. तसा हा राया आहे ना, तो गटारातला आहे, तो गटारामध्येच जाणार. तेव्हा इकडे जिजी म्हणतात, जय, तू गप्प बस. तुझ्याकडे कुणी काही मार्ग मागितला आहे का? नाही ना, सल्ला मागितलेला नाही आहे तुझ्याकडे कुणी. तेव्हा तू कुणालाही सल्ला फुकटचा द्यायला जाऊ नकोस. तेव्हा इकडे जिजी आता जयला गप्प करते, त्याचा शहाणपणा बंद करून टाकते. म्हणते, तू गप्प बस, तू आमच्यामध्ये अजिबात बोलू नकोस. तेव्हा इथे जिजी म्हणतात की काय हो दादा, तुम्हाला खूप लागलं आहे ना, मग तुम्ही तर हॉस्पिटलला गेलं पाहिजे. जा बरं, जा, तुम्ही हॉस्पिटलला जा. तुम्ही तर त्याच्यासाठी जीवसुद्धा द्यायला तयार झाला होतात, हो की नाही? त्याने एवढे हाडं खिळखिळीत केलेपर्यंत तुम्हाला मारले, पण तुम्हीच तर म्हणाला होतात ना की त्याच्यासाठी जीवसुद्धा द्याल म्हणून. हो की नाही राया? हे तुला बोलले होते की नाही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मंजिरी म्हणते, जिजी तू काय बोलतेस? तेव्हा इथे जिजी म्हणत असते की अगं राया त्यांना बाजारामध्ये भेटला होता. तेव्हा ते काका त्यांना आता इथे फळं देत होते आणि म्हणत होते की राया, अरे ही 4 फळं तुला ठेव बरं माझ्याकडून. तेव्हा ते म्हणतात, काय रे, कसलं टेन्शन आहे तुला? तेव्हा राया म्हणतो की एक प्रॉब्लेम झाला आहे, मला जरा तुमच्या मदतीची गरज होती. तेव्हा इथे काका म्हणतात, अरे तुझ्यासाठी जीवसुद्धा द्यायला तयार आहे, तू फक्त बोल काय काम करायचं आहे ते. तेव्हा इकडे आता आधी राया पैसे काढतो, त्यांना पैसे देतो आणि म्हणतो की उद्या ना मार्केटमध्ये मी तुम्हाला थोडं मारण्याचं नाटक करेन, फक्त मारणार नाही, फक्त तुम्ही लागल्याचं नाटक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे मला फळंसुद्धा वाया घालवायची नाही आहेत. जी खराब झालेली नासकी फळं असतील ना, जी तुम्ही टाकून देता, ती जपून ठेवा आणि त्याचेसुद्धा हे पैसे ठेवा. तेव्हा काका म्हणतात, राया, अरे कशाला पैसे देतो आहेस तू? तेव्हा राया म्हणतो, नाही काका, असू द्या, पैसे तर असू द्या. त्यानंतर इकडे आता काका म्हणतात, तू म्हणशील ते करायला तयार आहे, तुझ्यासाठी जीवसुद्धा द्यायला तयार आहे. तेव्हा इथे रायाचं आणि काकांचं बोलणं इथे आता जिजीने ऐकलेलं असतं की मंजिरी आणि इथे राया दोघेजण आता एकमेकांबरोबर भांडणार आहेत आणि इथे राया आणि ते काका दोघेजण नाटक करणार आहेत. हे सगळं काही जिजीला कळलेलं असतं. जिजी म्हणते, का राया, बरोबर ना? काय हो, बरोबर ना? याने नाटक करायचं ठरवलं आहे ना? राया, तू नाटकाला सुरुवात केली आहेस, पण पडदा मी मात्र पाडणार. तुम्ही सगळेजण रायाला चुकीचं समजताय. त्याने कुणालाही त्रास दिलेला नाही आहे. त्याने यांना पैसे दिले आणि फक्त थोडंसं नाटक करायला सांगितलं होतं, जेणेकरून इथे आता राया सगळ्यांच्या नजरेतून पडेल. बरोबर की नाही राया? पण हे सगळं मिळून तुला काय मिळालेलं राया? का केलंस तू हे सगळं? तेव्हा इथे आता निक्कीने तुला धमकी दिली आहे का? असं सुद्धा इथे जिजी विचारते. तुला निक्कीने धमकी दिली आहे म्हणून तू हे सगळं करतो आहेस? अगं मंजिरी, ही फळं हातामध्ये घेऊन बघ गं, सगळी नासकी फळं आहेत. फळंसुद्धा वाया जाऊ नये ना, म्हणून रायाने किती काळजी घेतली ती बघ. अगं फळंसुद्धा वाया गेलेली नाही आहेत. तेव्हा इथे राया, अरे माझा गैरसमज तुझ्याबद्दल जो होता ना, तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. तू अरे किती चांगला राया आहेस, तुला माहिती आहे का? मी तुला अगदी बरोबर ओळखले आता. तू कधी काही चुकीचं करू शकत नाही आहेस, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा मंजिरीला कळलेलं असतं की राया हे सगळं जे काही करतो आहे सगळं नाटक आहे आणि निक्कीच्या सांगण्यावरून करतो आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता निक्की म्हणत असते की तुम्हाला माहिती नाही आहे, हा राया आणि तुमची मुलगी. असं म्हणाल्यानंतर जिजी म्हणते की तू काहीच बोलू नकोस, माझा रायावरती पूर्ण विश्वास आहे, तो कधी काही चुकीचं करूच शकणार नाही आहे. एक आई आपल्या मुलाला अगदी व्यवस्थित ओळखत असते. तेव्हा इकडे आता जे काही आता जिजी बोललेली असते निक्की ते ऐकतच बसते. निक्की आता रायाकडे बघते, रायाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि जिजी इथे रायाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि त्याला गप्प करत असते. तेव्हा इथे त्या सगळ्यांना आता एकत्र बघून इथे आता
खूपच जास्त निक्कीला राग आलेला असतो आणि तिला आता वाटत असतं की जयचा जीव घेऊ की काय, इतका तिला राग आलेला असतो. हे सगळं ती मुद्दामून करत असते. इथे रायाला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्यासाठी करत असते, पण जेवढे ती प्रयत्न करत असते रायाला पाडण्याचे, तेवढा राया सगळ्यांच्या नजरेमध्ये मोठा होत असतो, तो उंच होत असतो. तेव्हा इथे मंजिरी सत्य काय आहे याचा शोध घेत